ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। ठाकरे बंधूंच्या उद्याच्या विजयी जल्लोषाकडे काँग्रेसनं पाठ फिरवल्याचं दिसतंय। काँग्रेसचे नेते उद्या मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीयेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील मेळाव्याला जाणार नाहीयेत। ठाकरे बंधूंकडून अजून काँग्रेसला निमंत्रणच पाठवलं नसल्याची माहिती आहे। हिंदी भाषेवरून श्रेयवादाची लढाई काँग्रेस नेत्यांनी अशी नाराजी खासगीत व्यक्त केलेली आहे। सेना मनसे आधी काँग्रेसनं हिंदी सक्तीविरोधात भूमिका घेतल्याचा दावा देखील करण्यात येतोय। दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी मेळाव्याला उपस्थित राहण्याच्या मुद्द्याला बगल दिली आहे। मेळाव्याला उपस्थित राहण्यापेक्षा मराठीच्या मुद्द्याला पाठिंबा देणं महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सर आहे। सर, उद्या ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा आहे, काय भूमिका आहे? विजयी मेळावा जो आहे तो एका टप्प्याची जी लढाई आहे ते आता अंशतः जिंकल्याच्या अनुषंगाने ते जल्लोष साजरा करतात आहे। जल्लोषाला कुठल्याही प्रकारची हरकत नाही, मात्र हा जो प्रासंगिक जो विजय आहे हा एका फार मोठ्या कारस्थानाच्या विरोधात आहे। कारण भारतीय जनता पार्टी ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेली आहे त्यांचा मूळ अजेंडा आहे भारताचं संविधान बदलणे हा आहे। आणि त्यासोबतच जी प्रांतवाद रचना झालेली आहे, प्रांतवाद प्रदेशांची रचना झालेली आहे ती त्यांना अमान्य आहे। त्यामुळे अनुसूची 8 मध्ये ज्या 22 भाषा आहेत त्या सगळ्या 22 भाषांचं संवर्धन झालं पाहिजे आणि त्या संवर्धनाच्या सोबतच सर्व गुऱ्या गोविंदांनी नांदल्या पाहिजे, ही काँग्रेसची आमची भूमिका आहे। मात्र या भूमिकेच्या विरोधात भारतीय जनता पार्टी आहे। या संदर्भात भूमिका स्पष्ट होण्याची नितांत आवश्यकता आहे। सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बंच ऑफ थॉटच्या नुसार या देशाचा कारभार चालवायचा आहे। बंच ऑफ थॉट मध्ये काय सांगितलेलं आहे तर एक देश, एक प्रदेश, एक नेता, एक खानपान, एक वेशभूषा, एक भाषा, वन नेशन वन इलेक्शन आणि वन लीडर एवढा पुरता त्यांचा अजेंडा नाही, तर त्यांना मराठी भाषा जी आहे, पर्यायी मराठी संस्कृती जी आहे, महाराष्ट्र धर्म जो आहे हा त्यांना संपवायचा आहे, हे त्याच्या मागचं कारस्थान आहे। त्यामुळे हिंदी, हिंदू आणि हिंदू राष्ट्र ही मांडणी करत असताना मराठी आडवी येते आणि ती आडवी येणारी मराठी भाषा यांना संपवायची आहे। आणि यासोबतच त्यांची भाषा आणि त्यांचं मत म्हणजेच हिंदुत्व हा अत्यंत संतापजनक अशा स्वरूपाचा त्यांचा स्टँड आहे। वारकरी संप्रदायाचं आमचं साहित्य ते हिंदू धर्मात बसत नाही का? शिवाजी महाराजांचं जो पराक्रम आहे त्याच्या अनुषंगाने रचलेली पवाडे आहेत ही आमचं शौर्य दाखवणारे हिंदू धर्माला मान्य नाहीत का? ज्ञानेश्वर महाराजांचं जो जे वांछिल तोते लाहो प्राणी जात हे पसायदान त्यांना या धर्माच्या चौकडीत बसवायचं नाही काय? सावित्रीबाई फुलेंचा संघर्ष हा त्यांना त्यांच्या धर्मामध्ये त्यांना घ्यायचा नाही आहे का? त्यामुळे ही जी मांडणी आहे ही त्यांची मांडणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाला विरोध करणारी, तुकाराम महाराजांच्या गाथा डुबवणारी, ज्ञानेश्वरांना छळणारी, सावित्रीबाईंना छळणारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काळाराम मंदिरात न येऊ देणारी ही त्यांची जी व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये आम्हाला जायचं नाही आहे। आमची आध्यात्मिक परंपरा शिवशाहू फुले आंबेडकरांची जी परंपरा आहे तो महाराष्ट्र धर्म आहे आणि त्या महाराष्ट्र धर्माच्या संवर्धनाकरता आम्ही जीवाचं रान करू। उद्या त्यांनी मेळावा घेतलाय, त्यामध्ये त्यांनी असंही म्हटलंय की सर्व पक्षीयांना त्यांनी आमंत्रित केलंय की विजयी मेळाव्यात त्यांनी सामील व्हावं असं आवाहन केलेलं आहे ठाकरे बंधूंनी। हा जो निर्णय रद्द करण्याकरता सरकारला जे आम्ही भाग पाडलं त्यामध्ये ह्या दोघांचे पक्ष त्यामध्ये सम्मिलित निश्चित होते। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, काँग्रेस पक्ष सर्वप्रथम त्या संदर्भामध्ये आम्ही आवाज उठवला होता। सोबतच अनेक संस्था, संघटना, साहित्यिक आणि विशेष करून मराठी भाषा विषयक काम करणाऱ्या अनेक संस्था, संघटना त्यामध्ये सम्मिलित होत्या। त्यामुळे सर्वांनी मिळून हा निर्णय कुठेतरी थांबवण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे आणि हे सार्वत्रिक यश आहे। त्यामुळे हे यशाचा सर्वांचा अभिनंदन आहे। त्यामध्ये त्यांना तशा स्वरूपाचा कार्यक्रम घ्यावा असा वाटत असेल तो त्यांचा अधिकार आहे, तो कार्यक्रम। दरम्यान मेळाव्याचं कुणालाही निमंत्रण दिलेलं नाही। मराठीचा सन्मान करताना आमंत्रण निमंत्रणात अडकू नका असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। मला विचारायला लागेल कारण हे निमंत्रण आम्ही देत नाही आणि उद्याचं जे आहे तो मला खरोखर सांगतो कोणालाही निमंत्रण वगैरे असं काही अधिकृतरित्या जात नाहीये। जे कोणी महाराष्ट्र प्रेमी आहेत, जे कोणी मराठी प्रेमी आहेत, कुठच्याही पक्षात असतील त्यांनी तिथे यावं, कारण हा मोठा विजय होता आपल्या एकतेचा। जी हिंदी सक्ती असेल किंवा तिसऱ्या भाषेची सक्ती लहान मुलांवर किंवा पहिलीतल्या मुलांवर लादणार होते त्याच्या विरोधात आपण आपली शक्ती दाखवली आणि तो विजय, तो जल्लोष आपण उद्या साजरा करणार आहोत। निमंत्रण, आमंत्रण पत्रिकेची वाट पाहू नका।